हे दाखल झालेलं आहे आता. काल नंबर पडलाय, नोटीस झालेली आहे. हे ज्योती शिवाजी पांढरे पंचायत समिती पुळूज गणातून भारतीय जनता पार्टीच्या या पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि तिथून त्या निवडून आलेल्या पंचायत समिती पुळूज गणासाठी. त्यांच्या विरोधात लिंकादेव प्रभाकर शेंडगे म्हणजे त्यांच्या विरोधात यांच्या पत्नी प्रणाली लिंगादेव शेंडगे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उभा राहिलेल्या होत्या. त्यांचे पती हे त्या पुरुष पंचायत समिती गणाचे मतदार आहेत. त्यांना त्यामुळे ही याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या लिंगादेव प्रभाकर शेंडगे यांनी ही पिटिशन दाखल केलेलं आहे. त्या ज्योती शिवाजी पांढरे या ज्या निवडून आलेल्या आहेत पंचायत समिती सदस्य म्हणून, त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जे शपथपत्र दिलं जातं त्या शपथपत्रामध्ये त्यांची स्थावर मालमत्ता जी आहे ती लपवून ठेवलेली आहे. तसंच त्यांची शैक्षणिक जे शिक्षण त्यांनी जे नमूद केलेलं आहे ते पण चुकीच्या पद्धतीने किंवा बेकायदेशीर लपवून ठेवून त्यामुळे नमूद केलेलं आहे. ह्या दोन महत्वाच्या ग्राउंडवरती आणि अजून एक दोन महत्वाचे दुसरे ग्राउंड आहेत की त्यांनी दोन नावाची व्यक्ती एका असण्याबाबतचं प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही, असे एक दोन ग्राउंड आहेत. त्या ग्राउंडवरती हे इलेक्शन पिटिशन दाखल केलेलं आहे इथं पंढरपूर जिल्हा न्यायालयामध्ये. त्यामध्ये काल परवा दाखल केलं 22 तारखेला आणि काल त्याला नंबर करून इश्यू नोटीस ऑर्डर झाली. मी पुळूज पंचायत समिती गणातून माझ्या पत्नी प्रणाली लिंगादेव शेंडगे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पंचायत समितीसाठी निवडणुकीला उभे होते आणि विरुद्ध आमच्या उमेदवार ज्योतिताई पांढरे या निवडणुकीसाठी आमच्या विरोधात पंचायत समितीसाठी निवडून आलेले आहेत. परंतु त्यांनी शपथपत्रामध्ये जनतेला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना फसवून कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या संदर्भात आम्ही जिल्हा सेशन कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी मिळकती संदर्भात प्रतिज्ञापत्रात आणि शैक्षणिक त्यांची माहिती देताना पूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे आणि आम्ही ते न्यायालयासमोर बाजू मांडलेली आहे.